पुसद तहसील कार्यालय के सामने आदिवासी छात्रों की विशेष पदों पर भर्ती हेतु भूख हड़ताल का कांग्रेस पार्टी पूर्ण समर्थन करती है। डॉक्टर मोहम्मद नदीम। 14 अगस्त को अनुसूचित जनजाति के छात्रों ने पुसद उप विभागीय अधिकारी पुसद को दिए गए ज्ञापन पर कार्यवाही न होने से नाराज होकर पुसद तहसीलदार कार्यालय परिसर में बड़े पैमाने पर भूख हड़ताल शुरू करी। इस भूख हड़ताल में युवा, महिलाएं और युवा सक्रिय रूप से भाग ले रहे हैं। भूख हड़ताल की तीव्रता को देखते हुए आज कांग्रेस के प्रदेश महासचिव डॉक्टर मोहम्मद नदीम के नेतृत्व में पुसद तालुका और शहर कांग्रेस कमेटी ने भूख हड़ताल मंडप का दौरा किया और अपना पूर्ण समर्थन दिया। इस अवसर पर जिला उपाध्यक्ष अनिल शिंदे, शहर अध्यक्ष जिया शेख, जिला उपाध्यक्ष अब्दुल वहाब, तहसीन खान, रहमान गौरी, डॉक्टर मोहसिन सैयद, जानी, इस्माइल लड्डू उपस्थित थे। मुख्य मांगे थी माननीय सर्वोच्च न्यायालय के निर्णय के बावजूद अनुसूचित जनजातियों की विशेष भर्ती अभी तक नहीं होने के कारण शेष 12,520 पदों को तत्काल भरा जाए। सरकारी और अर्ध सरकारी भर्तियों में अनुसूचित जनजातियों के लिए जाति वैधता प्रमाण पत्र अनिवार्य किया जाए। सरकारी निर्णय 2019 के अनुसार जाति सत्यापन समिति के पास लंबित सशक्त सशर्त वैधता के मामलों की तत्काल जांच, अंतिम निर्णय लिए जाए। अनुसूचित जनजाति वर्ग 85,000 रिक्त पदों पर तत्काल भर्ती शुरू की जाए। जनजाति छात्रों के लिए लोक स्वास्थ्य विभाग में समूह क, ख, ग के 1,541 पदों को तत्काल भरा जाए। लोक निर्माण विभाग में बहुसंख्यक पदों पर नियुक्ति 109 लोगों में से केवल 80 पद ही रिक्त दिखाए गए। शेष 29 पदों को तत्काल रिक्त घोषित भरा जाए। छात्रों ने इन मांगों को लेकर कड़ा रुख अपनाया है और घोषणा की है कि जब तक मांगे नहीं मानी जाती भूख हड़ताल जारी रहेगी। यवतमाळ ब्युरो चीफ शेख महबूब। विद्यार्थी संघटनाचे लोक त्या ठिकाणी त्यांच्या रास्त मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले आहेत आणि आज आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्ष, शिवसेना पदाधिकारी, ॲडव्होकेट सचिन नाईक आणि बाकी तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी या ठिकाणी सपोर्ट देण्यासाठी या ठिकाणी आम्ही भेट दिलेली आहे। मागण्या रास्त आहेत आणि या ठिकाणी मंडपात येऊन माहिती मिळाली की अजूनपर्यंत शासनाने यांची काही विशेष दखल घेतली नाही। ही फार दुर्दैवी बाब आहे। विद्यार्थी उपोषणाला बसलेल्या नाईलाजास्तव त्यांनी आज तारखेपासून 21 तारखेपासून आमरण उपोषण केलेलं आहे। त्यांच्या मागण्या रास्त आहेत। या मागण्यांना काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे आणि दिनांक 23 ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्ष सक्रिय यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होईल। यासाठी आम्ही म्हणजे यांना पाठिंबा डिक्लेअर केलेला आहे। शासनाने ताबडतोब दखल घेऊन मागण्या मान्य केल्या पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि 23 तारखेला आमच्या या ठिकाणी एक सपोर्ट म्हणून त्यांचा पाठिंबा आहे। 23 तारखेला काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते 1 दिवस लाक्षणिक उपोषणावर या ठिकाणी राहतील आणि शासनाने त्वरित दखल न घेतल्यास निश्चितपणाने त्या आंदोलनाला म्हणजे आमच्या उग्र प्रकारचं आम्ही आंदोलन करू आणि ते होणाऱ्या सर्व म्हणजे परिणामासाठी शासन जबाबदार राहील। धन्यवाद। राज्य सरकारने याची दखल घ्यावी एवढी आमची विनंती आहे आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा 6 जुलै 2017 पासूनचा आहे, तरी राज्य सरकार याच्यावर काही कुठलीही एकही पाऊल उचलत नाही आहे। तर विद्यार्थ्यांना नाही तर कमीत कमी म्हणजे विद्यार्थ्यांना थोडा तरी पाऊल उचलावं सरकारनं आणि थोडं तरी लक्ष द्यावं लेकरांकडे, असं म्हणजे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। केंद्र सरकारची मान्यता असून सुद्धा राज्य सरकार या गोष्टीकडे लक्ष देत नाही, हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे। आता विद्यार्थ्यांच्या हिताचा सगळ्यांनी विचार करावा, कारण दिवसेंदिवस हे मुलींचं वय वाढत आहे, हे पण विचार करण्यात यावा। एवढीच आमची राज्य सरकारला विनंती आहे। उपोषण आमचे हे चालूच राहील, असं चालू राहील, त्याच्यापेक्षा जास्त उग्र आंदोलन याची काळजी याची कोण काही जरी झाली